अक्षय तृतीयेला लोक सोने खरेदी करतात, पण सगळ्यांना सोनं घेणे शक्य नसतं. म्हणून आज आपण पाहणार आहोत काही अशा गोष्टी ज्या खूप स्वस्त आहेत पण खूप प्रभावशाली मानल्या जातात आणि ह्या दिवशी घेतले तर घरात सुख समृद्धी वाढते. अक्षय तृतीया हा खूप शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेली खरेदी आणि केलेले काम दीर्घकाळ टिकून राहते. म्हणूनच या दिवशी योग्य वस्तू घेणे खूप महत्त्वाचे असतं. आता पाहूया त्या महत्त्वाच्या वस्तू, जसे की कापूस. अक्षय तृतीया कापूस खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे घरात शांती येते आणि वातावरण शांत राहते. मीठ, खडा मीठ किंवा सैंधव मीठ हे चंद्र आणि शुक्राशी संबंधित मानले जातं. या दिवशी मीठ घेतल्याने आर्थिक अडचणी कमी होतात. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जातं. या दिवशी झाडू आणून त्याची पूजा करून वापरल्यास घरात नकारात्मक दूर होते. पिवळ्या कवड्या, 5 ते 7 कवड्या देवघरात ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धन आकर्षित होते. तुळशीचे रोप, जर घरात तुळस नसेल किंवा सुकलेली असेल तर या दिवशी नवीन रोप लावा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. मातीचा माठ, या दिवशी मातीचे माठ खरेदी करणं आणि पाण्याचे दान करणं खूप पुण्य काम मानले जातं. पितळ किंवा तांब्याचे भांडे, लहानसुद्धा भांडं चालेल, ते घरात अन्नधान्य कमी होऊ देत नाही. पण थांबा, सगळ्यात महत्त्वाची वस्तू अजून बाकी आहे, जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे, जसे की पिवळी मोहरी. अक्षय तृतीयाला पिवळी मोहरी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. ही घरातील नकारात्मक दूर करते आणि सुख समृद्धी आणि आनंद वाढवते. याशिवाय तुम्ही काही आध्यात्मिक वस्तू आणू शकता, जसं की श्रीयंत्र, कुबेर यंत्र, लक्ष्मीचे पाऊल. या वस्तू योग्य श्रद्धेने घरात ठेवल्यास घरात बरकत वाढते. म्हणून लक्षात ठेवा, महागडं सोनं खरेदी करणं गरजेचं नाही. श्रद्धा आणि विश्वासाने घेतलेली छोटी वस्तू ही तुमचं नशीब बदलू शकते. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.